नमस्कार. नमस्कार. या महाताऱ्यांच्या आजच्या तिसऱ्या पर्वामध्ये महाताऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आणि सादरीकरण आपल्याला सादर करायचं आहे. आपल्यामध्ये चांगली उन्नती होतो आहे, दिसून येते, आनंद होतो. पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. तत्पूर्वी आपण शंखनादाने या कार्यक्रमाचा आरंभ करूया. अनंत कुमार जोशी. विजयराव. जरा प्रदीप अडुरांना पण विथ स्माइल बोलवूया. श्री अनंत कुमार जोशी, श्री ढेंगेजी आणि आडूरजी या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. हा जो सादरीकरणाचा कार्यक्रम आहे ह्याच्यात खरं जास्तीत जास्त सभासदांनी भाग घ्यायचा आहे, कारण एक वेगळ्या प्रकारचं रंगमंच किंवा प्लॅटफॉर्म आपण इथे उपलब्ध केलेला आहे. एक म्हणजे काव्यामध्ये जे आहेत त्यांना काव्य सादर करणे. काव्य सादर करणे म्हणजे कवितेचं शीर्षक शांतपणे स्पष्ट शब्दात दोनदा सांगणे. प्रत्येक कवितेची प्रत्येक ओळ दोन दोनदा शांतपणे सांगणे, म्हणजे आपल्याला जे कमीत कमी शब्दात कवितेत बांधलेलं आहे ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पूर्णपणे पोहोचलं पाहिजे. आता ह्यालाच आपण सादरीकरण म्हणतो. त्याचबरोबर लेखन म्हणजे आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग झालेले असतात किंवा काही गोष्टी छान वाचण्यात किंवा बघण्यात आलेल्या असतात. त्यावर थोडंसं लिखाण करायचं की जे आपल्याला 4 मिनिटात सादर करता येईल असं, आणि ते मगाशी म्हटल्याप्रमाणे स्पष्ट शब्दात सादर करायचं आहे. आता वाचताना मधून मधून आय कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो, आपल्याला प्रेक्षकांशी संपर्क साधायचा आहे. आणि हे सगळं शिकण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. हे खरंच कठीण नाही आहे, पण आपल्या सभासदांना परत एक आव्हान आहे की जास्तीत जास्ती संख्येने या सादरीकरणामध्ये यावं. आता या कार्यक्रमाची खरी सूत्र असतात डॉक्टर शुभदाताई खटावकरांकडे, पण सुरुवातीला त्यांनी सादरीकरण करावं अशी आपला एक इच्छा असते. तर मी त्यांना विनंती करतो, डॉक्टर शुभदाताई तुम्ही सादरीकरण करा. नमस्कार. ज्ञानदाता निसर्ग भारतीय शिक्षणामध्ये 1988 ला प्रसिद्ध झालेला हा लेख सर्वांना आवडला आणि त्याचा तिसरा भाग आपण आज इथे सादर करत आहोत. निसर्ग आपले रूप, सौंदर्य आणि दान उन्मुक्त रूपात प्रकट करीत होता. सूर्य, चंद्र, तारे, आकाश, नदी, सागर, वेली, तृणाचं युलपाचं, मेघ, ऋतुचक्र अर्थात सृष्टीचा प्रत्येक कण हे ज्ञानाचं व्रत मनापासून चालवीत होता. इथे कुणाची स्पर्धा नव्हती. इथे कुणाला सरशी गाठायची नव्हती. हे इथले सारेच गुरु आपापल्या कर्तव्यपूर्तीत कणाकणाच्या अस्तित्वाचं क्षणाक्षणाला सोनं करीत होते. त्या काळचा भाग्यवान माणूस स्वतःला चिरंतनाच्या ध्यासाचा विनम्र पाईक मानून खऱ्या अर्थाने आणि खऱ्या अंतःकरणाने
या सर्व शक्तींपासून मिळणार चैतन्य, प्रेरणा, दान, आशीर्वचने आणि नीती या सर्वांचे मनस्वी मनन चिंतन आणि ज्ञानार्जन करीत होता. निरीक्षणांती त्याला वायूच्या आघातानं नर्तन करणाऱ्या फांद्या, लता, वल्लरी, इवल्याशा तृणपात्याचंही आनंद विभोर होणं, वर्षा ऋतूतील बिजलीचे नर्तन, सागराच्या लाटांचे रम्य आणि रौद्र रूपातील नृत्य, मेघमाला, हे सर्व पाहून आणि आपला रमणीय पेसारा फुलवून सहस्र नेत्रांनी त्या आनंदाला प्रतिसाद देणारा आणि पदन्यासाने त्या क्षणांची रमणीयता वृद्धिंगत करणारा मयूर सर्वांना मुदित करतो. सर्व शान थोर पशु पक्षी या नृत्यशालेतील उत्तम नर्तक प्रत्येकाच्या अस्तित्वाचा, चैतन्याचा आणि सौंदर्याचा अवीट साक्षात्कार हाच मानवी हावभाव आणि नृत्यातील रमणीय पदन्यासांचा शिक्षण स्रोत नाही काय. अशा या रमणीयतेकडून अतिरमणीयतेकडील ज्ञानदानात मानवी विकासाची क्रमबद्ध योजना ईश्वरी संकेतानुसार कार्यान्वित होत होती. निसर्ग क्रीडामधील अद्भुत क्षमता आणि अनुपम लावण्य यांच्यामुळे मानवी मनावर, हृदयावर आणि पर्यायाने बुद्धीवर ही सहजपणे निसर्गातील या सर्व हालचालींचे संस्कार कोरले गेले. त्याची कलासक्त, कलापूजक आणि कलेचा भोगता अशी विविध रूपातील अजरामर स्मृती आजही आपणास प्रेरित करते. अजिंठा, वेरूळ, खजुराहो, घारापुरी, दक्षिणेकडील अनेक मंदिरं इत्यादी सर्व ही माणसाच्या केवळ कलाप्रेमाची मंदिरे नसून निसर्गानं जे मातेच्या ममतेनं दिलं त्याचाच वारसा त्याही पेक्षा सुंदर रूपात मांडणाऱ्या त्याच्या सुसंस्कारी, परिश्रमी, सत्य शिवसुंदराच्या ठिकाणी विनम्र होण्याच्या थोर हृदयस्थ श्रीमंतीचीच साक्ष आहे. निसर्ग खरा गुरु. एक म्हणजे अजोड असा ज्ञानदाता. त्याच्या दिव्य अध्यापनात कोणताच तास नव्हता. येथे अकारण ओव्हर टाइम पण नाही. मुळातच कामात कसूर करण्याचा, स्वार्थ पूर्ण दृष्टीचा त्याचा पिंडच नसल्याने त्याच्या अध्यापनात खंड पडणे कधीच शक्य नव्हते. प्रसंगी थोडाफार बदल होण्याची एखादी घटनाही माणसाला ज्ञानाचा नवीन आविष्कार दर्शवित होते. या आविष्कारांची नित्य नूतनता ओळखणाऱ्या जिज्ञासू, कलाप्रेमी, सौंदर्य पूजक ज्ञान महर्षींची ज्ञान लालसा अधिकच बहराला आली आणि त्यांना गान कलेतील षडजाचा अनुपम साक्षात्कार झाला. पक्ष्यांचे मधुर कूजन, वेळू वनात शीळ घालणारा वारा, वाऱ्याच्या मंद झुळके, स्वप्नात रमणारा वायू, पावसाच्या थेंबा थेंबातील लय, वृक्ष राजींवर वर्षत असता त्यातून आलापणारे गान, ताल आणि लय माधुर्य या सर्व हृदयंगम साक्षात्काराने आनंदाने आनंदाला साद घातली. ही कोमल गोड अवीट साद म्हणजे संगीताच्या सा पासून सा पर्यंतच्या सप्तसुरांचा माणसाला गपसलेला अनमोल खजिना. या सुरांचे एकत्र येऊन गाणे बहरणे म्हणजेच विश्वाच्या जीविषेचे उत्कट समीकरण. सा म्हणजे सागर,
रे म्हणजे रेती, ग म्हणजे गगन, म म्हणजे मनुष्य, प म्हणजे पक्षी, ध म्हणजे बुद्धिमत्ता आणि नि म्हणजे निसर्ग आणि अखेरचा मेळाचा सा म्हणजे या सर्व विकास प्रक्रियेत माणसाला क्षणोक्षणी होणारा ईश्वरी साक्षात्कार. अशा विकासपूर्ण वासंतिक पथावर भाषा, नृत्य, नाट्य, संगीत यांची रंगलेली महिफिल, निसर्गाच्या आरोह अवरोह नाद लय यांच्या विविध नाद वृंदातून पुन्हा संस्कारित आणि प्रभावित झाले आणि नृत्य, नाट्य, संगीत यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी वादन कला ही माणसाने शोधून काढली आणि अशा तऱ्हेनं वादन कलेचाही शुभारंभ झाला. इथे आपण थांबूया. पुढचा भाग पुढच्या सादरीकरणामध्ये. वा 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 वा. खूप छान, मस्त, धन्यवाद. छान छान. आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सगुण निर्गुण मध्ये आज वामनराव पै यांचे विचार. कामावर प्रेम करा. जगातील प्रत्येक माणूस स्वतःचे पोट भरण्यासाठी व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी काम करत असतो. पण सर्वसाधारण असे दिसून येते की माणसे सक्ती केल्यासारखे पोट आहे म्हणून काम करतो. देवाने पोट हा व्याप माझ्या मागे उगीच लावला, अशा प्रकारे देवाला दोष देताना आढळतात. माणसाला लाभलेले पोट हे अटळ असल्यामुळे पोटासाठी काम करणे हेही अटळ आहे. त्याचा अर्थ असा की एक तर काम करा, नाहीतर मरा किंवा भीक मागा. महत्वाचा मुद्दा, काम करणे हे जर अटळ आहे तर काम रडत रडत का करावे, हसत हसत का करू नये. पोटासाठी माणूस जे काम करतो ते आवडीने व प्रामाणिकपणे करणाऱ्या माणसाला ते काम कामधेनू आहे. हे कामधेनू विलक्षण असून माणसाला यश, कीर्ती, संपत्ती व भाग्य मिळवून देण्यास समर्थ आहे. म्हणून कामरूपी कामधेनू माणसाने तिची सेवा केली तर माणसाचे कल्याण आहे आणि माणसाबरोबर समाजाचेही हित आहे. निसर्गाने माणसाला पोट दिले आहे, त्यामागे निसर्ग देवतेची फार मोठी योजना आहे. काम करा आणि पोट भरा, असा निसर्गाचा नियम आहे. तो पाळण्यास माणसाचे, त्याच्या कुटुंबाचे हित आहे व तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचेही फार मोठे कल्याण आहे. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगवेगळी, त्यामुळे व्यक्ती व्यक्तीच्या आवडीप्रमाणे गुण त्यांना अनुसरून प्रत्येक माणसाचे कर्तृत्व प्रकट होते. याचाच अर्थ जगातील निरनिराळी माणसे निरनिराळे व्यवसाय करतात. सर्वांचेच पोटासाठी कार्य. अशा प्रकारे माणूस एका बाजूने स्वतःचे पोट भरत असतो आणि दुसऱ्या बाजूने कुटुंबाचा चरितार्थ तर चालवतोच, पण तिसरी बाजू म्हणजे समाजाची फार मोठी सेवा करत असतो. त्यामुळे त्याने हे विश्वाचे रहाटगाडे व्यवस्थित व सुरळीत चालत त्याच्यामुळे असते. निसर्ग नियमाप्रमाणे सर्व माणसे काम करीतच असतात, परंतु खेदाची गोष्ट अशी की माणसं ते काम नाईलाजाने रडत करतात.
आणि रडत काम केल्यामुळे जास्त शीण वाटायला लागतो आणि तो वाढल्यामुळे दुसऱ्या बाजूने कामाचा दर्जा खालावतो. आणि तिसरे असे की माणसाची जीवनात प्रगती होत नाही. म्हणून या सर्व अनिष्ट गोष्टी कशा टाळता येतील याचा विचार होणे आवश्यक आहे. निसर्ग नियमाप्रमाणे काम हे केलेच पाहिजे. मग काम रडत कडत करण्याऐवजी आनंदाने आवडीने व जीव ओतून केले तर कामाचा शीण वाटण्याऐवजी काम करण्यात उत्साह वाटेल, कामाचा दर्जा उंचावेल, माणसाची जीवनात सतत प्रगती होत राहील. वाट्याला आलेले समाजोपयुक्त काम जर जीव ओतून तल्लीन होऊन केले तर देहाचा विसर पडून तो देवाशी संलग्न अवस्थेत देवाचा भक्त होऊन जाईल. तल्लीनतेने काम केलं तर तो देवाचा प्रिय होऊन त्याचा भक्त होईल. तर तल्लीन होऊन काम केलेले उत्कृष्ट अशा प्रकारचे होईल. माणसे काम जितक्या आवडीने, आत्मीयतेने व तन्मयतेने करतील तितक्या प्रमाणात स्वसेवा, कुटुंब सेवा, समाजसेवा, राष्ट्रसेवा व ईश्वर सेवा त्याच्या हातून उत्तम रीतीने घडत राहील. आणि म्हणून लव वर्क हा जीवन विद्येचा फार मोठा महत्वाचा संदेश आहे. हा संदेश निसर्ग नियमाशी सुसंगत असल्यामुळे तो माणसाला सुखी, समृद्ध व यशस्वी जीवन प्राप्त करून देतो. त्याच्या उलट नावडते टाळाटाळ करत केलेले काम करणाऱ्यांना दुःख, दारिद्र्य व अपयश येण्याची दाट शक्यता असते. म्हणून जीवन विद्या सांगते, सुखी व सुरेख जीवन जगण्यासाठी लव वर्क हा सिद्धांत सतत दृष्टी समोर ठेवून काम करावे. धन्यवाद. वा भारतीताई, छान छान सांगितलं. छान, खूप छान. मस्त. कर्माचं महत्व. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी, करा सुरुवात. नमस्कार सगळ्यांना. मी मागच्या वेळेला संत जनाबाईंची अर्धी कथा सांगितली होती, त्यातली आता पुढची कथा सांगत आहे. संत जनाबाईचे आई वडील आषाढीला आले असता तिथेच त्यांचा मृत्यू झाला आणि संत जनाबाईला दामा शेट्टी आणि गोणाई, त्याची पत्नी गोणाई यांनी स्वीकारले आणि घरी घेऊन गेले. आणि घरी तिला अत्यंत काम करायला लागत असे. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. आता पुढे रात्री जेवण केल्यावर अंथरुणावर अंग टाकल्याबरोबर जनाबाईला झोप लागली. मध्यरात्रीच्या सुमारास गणाईने जनाबाईला झोपेतून जागे केले व हाराभर धान्य जनाबाईला दळावयास दिले. जनीने दळावयास सुरुवात केली. दळताना ती ओव्या म्हणू लागली. दळता दळता जनीला झोप आली, पण जाते काही बंद झाले नव्हते, कारण विठ्ठल जनीला मदत करण्यास आले होते. त्यांनी आपला भरजरी शेला व वैजयंती माळ काढून ठेवलीच होती. विठ्ठल दळत होते. पहाटे काकड आरतीची घंटा झाली आणि विठ्ठल लगबगीने उठले. त्यांनी जनाबाईची वाकळ अंगावर घेतली. ते आपला शेला व वैजयंती माळ घेण्यास विसरले. विठ्ठल विटेवर जाऊन उभे राहिले. पुजाऱ्याने मंदिर उघडले व पुजाऱ्याने मंदिर उघडले
व विठ्ठलाच्या अंगावर वाकळ पाहिली. विठ्ठलाच्या शेल्याची व वैजयंती माळेची चोरी झाली होती. आतापर्यंत पुष्कळ भक्त काकड आरतीसाठी गोळा झाले होते. एका भक्ताने सांगितले ती वाकळ जनीची आहे. मंदिरात जमलेले पुजारी, बडवे व भक्त नामदेवाच्या झोपडीकडे गेले व जनीला म्हणू लागले, तू विठ्ठलाच्या शेल्याची व वैजयंती माळेची चोरी केली, त्या वस्तू आम्हाला दे. जनी म्हणत होती, मी चोरी केली नाही. संत जनीने विठ्ठलाच्या मंदिरात चोरी केली असे वृत्त कोतवालाला समजले. कोतवालाने 2 शिपाई बरोबर घेतले व ते नामदेवाच्या झोपडीजवळ आले. तेथे पुजारी, बडवे व काकड आरतीसाठी आलेले लोक जमा झालेले पाहिले. कोतवालाने शिपायांना आज्ञा केली, जनीच्या पडवीची झडती घ्या. शिपाई जनीच्या पडवीत गेले. देवाच्या चोरी झालेल्या वस्तू त्यांना तेथे आढळल्या. त्यांनी कोतवालाला त्या वस्तू आणून दाखवल्या. कोतवालाच्या दृष्टीने जनी चोर ठरली होती. त्यांनी शिपायांना आज्ञा केली, जनीच्या दंडास काढण्या म्हणजे बेड्या घाला. शिपायांनी जनीच्या दंडास काढण्या बांधल्या व ते जनीला चावडी समोर घेऊन गेले. त्यांनी जनीला मारहाण केली. देवाला चोर म्हणणाऱ्या दासी जनीवर लोक अधिकच रागावले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चावडीवर पंचांची सभा भरली. त्यांनी चौकशी केली व जनीला चंद्रभागेच्या तीरी सुळावर द्यावे असा निर्णय घेतला. निर्णय ऐकून जनीने विठ्ठलाला हात जोडले, हाक मारली. 2 दिवस जनीला अन्न पाण्या वाचून बसवून ठेवले, कारण सूळ तयार होण्यास 2 दिवस अवधी लागणार होता. तिचा छळ करण्यात आला. सुळावर देण्याचा दिवस उगवला. कोतवालाने जनीची गावातून दिंड काढण्याचे ठरवले. जनीच्या मागे पुष्कळ लोक चालत होते. जनी विठ्ठल मंदिराजवळ आली. तिने विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी कोतवालाला विनंती केली. जनाबाई विठ्ठल मंदिरात गेली. ती देवाशी बोलू लागली. तिने देवाला प्रश्न केला, मला मारून तुला काय मिळाले? देवा, मी येते आता, मला निरोप दे. माझ्यासाठी तू कष्टाची कामे केली. या जन्मी मला तुझे ऋण फेडता येणार नाही. रागावला आहेस का तू माझ्यावर? जनीची ती करुणावाणी ऐकून देवाच्या डोळ्यातून अश्रू आले. जनीने देवाचा निरोप घेतला. तिला सुळाजवळ आणण्यात आले. जनीने लोकांना हात जोडले व त्यांना परत जाण्यासाठी विनवले. जनीला सुळावर देताना आपल्याला दिसू नये म्हणून त्यांनी आपले डोळे बंद केले. जनीची किंकाळी आपल्याला ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी कानात बोटे घातली. पण त्यांना जनीचा पांडुरंग पांडुरंग असा शब्द ऐकू आला. त्यांनी डोळे उघडून पाहिले. सुळाचे पाणी झाले होते व तेथे आम्र वृक्ष निर्माण झाला होता. इतक्यात लोकांना ऐकू आले, जनी चोर नाही. मीच माझा शेला व वैजयंती माळ जनीच्या पडवीत विसरलो व जनीची वाकळ अंगावर घेऊन रावळात आलो. ही आकाशवाणी ऐकून लोकांनी जनीचा जय जयकार केला. त्यांनी मोठा आदर सत्काराने जनीला गावात आणले. जनीने अंदाजे 300 अभंग रचना केले आहेत. अशी भक्त संत जनी तेच हे पदक आहे. माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी. माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी. आला आळजनी वारी केली पदकाची चोरी. आला आळजनी वरी. हे पदक आहे. नमस्कार.
वा वा वा, खूप छान छान. छान. चांगली चांगली माहिती, मस्त माहिती. आणि धन्यवाद. नेहमी तुम्ही अभंग म्हणतात त्याचा अर्थ पण कळेल. सुंदर. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादर करतायत. करा प्रज्ञाताई. सर्वांना नमस्कार. नमस्कार. भाग 6 थ्री सिस्टर, माझा स्वप्नवत प्रवास. आज आपण आसाम मध्ये जाणार आहोत. आज आमच्या ट्रिपचा 4था दिवस. शिलाँगला नाश्ता करून आम्ही सकाळी 9 वाजता काझीरंगा नॅशनल पार्क कडे जाण्यासाठी सज्ज झालो. हा प्रवास त्याचा फार लांबचा, म्हणजे 285 किलोमीटरचा होता. सबंध दिवस आज प्रवासातच जाणार होता. दुपारी 1-2च्या दरम्यान आम्ही रस्त्याच्या कडेला अगदी झाडींमध्ये असलेल्या एका साध्या सुध्या हॉटेलमध्ये जेवण घेतले. तेथे भरपूर गर्दी होती. जेवण साधेच पण छान होते. तव्यावरच्या गरमागरम फुलके खायला मजा आली. रस्त्याने कुठेतरी डोंगराच्या कुशीत एखादं छोटस गाव दिसायचं. काही घरे एक मजली असायची, पण त्यांचे रंग एवढे आकर्षक आणि सुंदर असायचे. डोंगराच्या पार्श्वभूमीवरचं एखादं घर अगदी लक्ष वेधून घेत असे. वाटेतच आम्ही उमियम लेक बघितला. डोंगराच्या नॅशनल पार्कच्या जंगलाच्या सीमेमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी आमची एंट्री झाली खरी, पण या अंडर फॉरेस्ट एरिया संपायला एक गाव लागले. सामान्य जीवन तेथील आदिवासी लोक जगत होते. तुरंत 2-4 दिसली. नागाव या जिल्ह्यात काझीरंगा नॅशनल पार्क आहे. प्रामुख्याने हा एक शिंगी गेंडा रायनोसाठी प्रसिद्ध आहे. काझीरंगात जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी 2/3 गेंडे या अभयारण्यामध्ये सापडतात. आणि म्हणून 2006 मध्ये काझीरंगाला वाघांचे अभयारण्य म्हणून जाहीर केले. हत्ती, पाणम्हशी तसेच हरणे येथे भरपूर आढळतात. येथे अनेक दुर्मिळ पक्षी. हे अभयारण्य भारतातील सर्वात सुरक्षित मानले जाते. बिहू नृत्य हे आसाम राज्यातील प्रमुख लोकनृत्य आहे. आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेल्या बिहू उत्सवाच्या काळात बिहू नृत्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. एका गटात सादर केल्या जाणाऱ्या नृत्यामध्ये बिहू नर्तक सहसा तरुण पुरुष आणि स्त्रियाच असतात. हे नृत्य अत्यंत वेगवान आणि पावलांच्या वेगवान हालचाली याच्यामध्ये असतात. पावलं आणि हाताच्या हालचालीद्वारे या बिहू नृत्याचे काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतात. बघायला अत्यंत सुंदर मोहक असं हे बिहू नृत्य आहे. नर्तकांच्या पारंपरिक पोशाख रंगीबेरंगी आणि लाल रंगाभोवती केंद्रित असतो, जो आनंद आणि उत्साह दर्शवतो. अशा बिहू नृत्याचे रात्री आयोजन केले होते. त्याचा आनंद तर आम्ही घेतला व त्याच्याच बरोबर त्यांच्याबरोबर आम्ही नृत्यही केले. भरपूर फोटो काढले. काझीरंगाच्या अभयारण्यात तशी आमची निराशाच झाली. कारण एक तर पाऊस पडायला सुरुवात झालेली होती. कुठलेच प्राणी आम्हाला दिसत नव्हते. 4-5 गेंडे बघितले आम्ही तसे, पण पाऊस पडल्यामुळे
व 1 मे पासून 90% अभयारण्य बंद केल्यामुळे आम्हाला फारसा आनंद त्या ठिकाणी घेता आला नाही. सकाळी 12 वाजता आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. जाताना आम्ही महामृत्युंजय मंदिर बघितलं. हे मंदिर अत्यंत प्रशस्त असं आहे. त्या ठिकाणी जे मृत्युंजय मंदिर बघितलं होतं, जे दगडाचं बांधलेलं होतं, अत्यंत प्रशस्त मोठं होतं. त्या मंदिराचा जो कळस होता तेथे महादेवाचं शिवलिंग बनवलेलं होतं. ते पूर्णतः दगडीच होतं आणि अत्यंत सुंदर आणि भव्य असं होतं. आतला गाभारा पण फारच मोठा आणि प्रशस्त असा होता. तेथे वेधशाळाही आहेत. ते मंदिर बघताना खरोखर एक वेगळं असं वास्तुशिल्प आपण बघतो आहोत असं आम्हाला वाटलं. 1985 मध्ये काझीरंगा अभयारण्याला हेरिटेजचा दर्जा दिला गेला आहे. बाकी पुढील भाग आपण पुढच्या भागात बघणार आहोत. धन्यवाद. वा वा वा, छान छान भ्रमंती चाललेली खूप छान. तुमच्याबरोबर. छान अनुभव, खूप छान. बाकीच्यांच्या सादरीकरणाचा आढावा डॉक्टर शुभदाताई घेतीलच, पण नेहमी माझ्यावर एक फार कठीण प्रसंग येतो की त्यांच्यासारख्या भाषा शैलीचं आणि त्या एवढ्या अर्क देतात आपल्याला, त्या अर्काचा काय आणखी अर्क शोधायचा एक मोठं कसब असतं. माझ्या बाबड्या कपॅसिटीने, क्षमतांनी मी त्याच्याबद्दल थोडा आढावा घेतो. कारण विषय पण असा आहे, ज्ञानदाता निसर्ग, म्हणजे निसर्ग हाच एवढा अमर्याद विषय आहे, त्याला ज्ञानदाता म्हटलंय. आणि आजचा भाग 3रा होता, पण आजचा विषय हा सगळा ज्ञानदानावर जास्ती आहे. सौंदर्य हे पण एक दान आहे, ते निसर्ग प्रकट करतात, अशी त्यांनी सुरुवात केली. सूर्य, आकाश, वेली, झाडे, झरे, नदी हेच आपले खरे खुरे गुरु आहेत, म्हणजे जिथे ज्ञानदानाचा विषय आला म्हणून. आणि त्यांची आपापसात कुठेही स्पर्धा नाही आहे. हे सगळं मनुष्याला बोधपर आहे आणि शिकण्यासाठी आहे की एवढे सगळे गुरु आहेत, ते आपापलं काम यथाशक्ती यथोचित करतात आणि कोणाचीच कुठे स्पर्धा नाही आहे. त्याच्याच बरोबर चैतन्य, प्रेरणा, आशीर्वाद हे पण ज्ञानदान आहे. काही त्यांनी आपले कसब वापरलेलं आहे. त्यांनी म्हटलंय, वर्षा ऋतूतून बिजलीचे नृत्य किंवा सहस्र नेत्रांनी प्रतिसाद देणारा निसर्ग किंवा पशु पक्षी या नृत्यशाळेतील उत्तम नृत्य, त्याला रमणीय पदन्यास असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि रमणीय पासून अतिरमणीय पर्यंत पण उल्लेख केलेला आहे. निसर्ग क्रीडा हे एक अनुपम नाविन्य आहे. निसर्ग आपल्यावर संस्कार कोरतात असं पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. अमर्यादित कला निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या मनुष्यानी पुढे जतन केल्या आहेत. म्हणजे त्याच्या वेळेला ते अजंठा वेरूळ याचं उदाहरण देतात. तर ते काय आहे सगळं? सत्यम शिवम सुंदरम याचा साक्षात्कार आहे. निसर्ग खरा गुरु, पण या ज्ञानदानात त्याला कसलाही ओव्हरटाईम मिळत नाही. 24 तास ज्ञानदान करतो, कामात कसली कसूर नाही. आजच्या आपल्या भारतीताईंच्या कर्म ह्या विषयात पण याचा उल्लेख झाला. आणि हे पण आपल्याला निसर्गाकडून शिकायचं आहे की कामचोरी किंवा आपल्या कामाला मर्यादा घालून आपल्याला आनंद नाही घेता येत. आपलं कर्तव्य कर्माचं झालं पाहिजे आणि इतरांसाठी, समाजासाठी काम पण केलं पाहिजे, याचा पण उल्लेख भारतीताईंनी केला आहे. पण ते म्हणतात की निसर्ग कसूर करत नाही,
परंतु प्रसंगी थोडासा वाकडा तिकडा चालतो, कारण त्याला माणसांना प्रतिकूल परिस्थितीतून ज्ञान द्यायचं असतं. त्याच्यानंतर त्या म्हणतात पक्ष्यांचे मधुर स्वर, पाण्यांचे स्वर, गायन, ताल, लय, माधुर्य, निर्मिती हे सगळं निसर्गातून आलेलं आहे. आनंदाने आनंदाला साथ घातली जाते, एकत्र येऊन गाणे बहरते. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी निसर्गाच्या पर्यटन ठिकाणी लिहिलेलं असतं, बंद करा तुमचं संगीत, ऐका निसर्ग गीत म्हणून. सारगम पदनिसाचं त्यांनी परत निसर्गाशीच संबंध जोडलाय. सा म्हणजे सागर, रे म्हणजे रेती वगैरे. यामधून वादन गायनाची निर्मिती झाली. हे मनुष्याने पण जपण्यास सुरुवात केली. म्हणजे असा अमर्याद निसर्गाचं काहीही हातचं राखून न ठेवतानाचं ज्ञानदान, आणि त्यातून मनुष्याने आपल्याला प्रगत होण्याच्या वाटचालीमध्ये हे सगळं निसर्ग, वादन, गायन, लय यांनी जपतायत. हा तिसरा भाग होता. आणि शुभदाताई, खरंच एवढं तुमच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक वाक्यात एवढं काही ठासून भरलेलं असतं, ते ऐकून समजणं सोपं आहे, पण परत त्याला कुठेतरी शब्द बंद करणं कठीण आहे. तो मी प्रयत्न केला आहे. आपण इथून पुढे डॉक्टर शुभदाताईंकडे सूत्र देणार आहे. डॉक्टर शुभदाताई खटावकर, करा सुरुवात करा. पाठांची सादरीकरण चांगली झाली, सहभाग वाढला पाहिजे, हा तुमचा आणि माझा दोघांचाही मनोदय पुन्हा एकदा व्यक्त करते. आणि ताईने अत्यंत वामनराव कवींच्या शब्दांचं वर्णन करताना सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे गीतेचा जो संदेश आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन गृहीतैव कैसेषु मृत्यूनाम धर्ममाचरे. जन्माला आल्यानंतर कर्म हे अपरिहार्य आहे, पण कर्म करताना काय करायला पाहिजे हे गीता आपल्याला सांगितलेलं आहे. पण गीता कोणी वाचत नसल्यामुळे माणसाची आणि त्याच्या जीवन धर्माची किंवा मनुष्य धर्माची फारकत होते. हे आज आपण अनेक वर्ष, अनेक शतक पाहत आलो आहोत. तोच संदेश इथे आपल्याला या वामनराव कवीने दिला आहे की माणसं स्वतःवर प्रेम करतात, आपल्या पोटावर प्रेम करतात. पोट भरलं पाहिजे, पण पोट भरण्याचा जो व्यवसाय भगवंताने आपल्याला दिलाय किंवा पिंडे पिंडे मतिर्भिन्ना या न्यायाने आपल्याला जे काम मिळालेलं आहे, ते कामावर प्रीती आपली पाहिजे. आपल्याला माहित आहे की भगवंताला सुद्धा काम करावं लागतं. इथे विकास पाटलाने आपल्याला जनाबाईचं सांगितलं, तर भक्तांची चाकरी करतो भक्त ला कसं आनंदात ठेवायचं हे भगवंताला सुद्धा विचार करावा लागतो. मग आपलं हे पोट पापी नाहीये, ते निसर्ग आहे, आणि त्या निसर्ग नियमाला अनुसरून आपल्याला काम करायला पाहिजे. गीतेचा संदेश आपण सर्व कर्म फल त्यागम तथा कुर्यातात्मवान श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विचरते ध्यानात कर्म फल त्यागम त्यागात शांती निरंतर. म्हणजे एकदा आपण हा गीतेचा संदेश स्वीकारला की कामावर आपल्या आपोआप प्रीती जडेल, आणि त्या प्रीतीनं आपल्या हातून सुंदर काम व्हायला पाहिजे. पण काम आणि कामाची जी काही प्रवृत्ती आहे त्याची माणसाची फारकत झाल्यामुळे माणसं रडत खडत काम करतात. ते करू नये आपल्याला माहित आहे. आणि म्हणून दगड फोडायला एकदा विचारलं होतं की दगड फोडताना सुद्धा तू गाणं का म्हणतोस? जी नाव चालवणारी माणसं आहेत ती गाणं म्हणतात. रस्त्यावर मोठमोठ्या याचं काम, दगडांचा पोल टाकण्याचं काम करतात, तीही माणसं गातात.
शेतामध्ये नांगरणारा शेतकरी नांगरणीचं पेरणीचं गीत गातो. या सगळ्या मागे काय भूमिका आहे, तर ती कामावर प्रीती आहे. आणि म्हणून कामावरची प्रीती वाढायची असेल तर भगवंताचं उदाहरण आपला लक्षात ठेवायला पाहिजे. सेवा धर्मी पुण्य आहे, सांगे कथा श्रीहरी. दासदेवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. आणि या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून भगवंताने अर्जुनाला जे सांगितलं, विमोह त्याहून कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. तर आनंदाचे दोही आनंद तरंग निर्माण करता येतील. कमी वेळात आपलं काम होईल. उरलेला वेळ आपल्याला आपल्या आनंदाकरता, छंदाकरता, समाजसेवेकरता वापरता येईल. आणि मग राष्ट्र किती मोठा आहे, माणूस किती मोठा आहे, आणि समाजाकरता आपलं ऋण काय आहे याची आपल्याला आठवण येईल. भारतीताईंनी खूप चांगला विषय घेतला की प्रत्येकानंच काम आपल्या आवडीने केलं पाहिजे. ते करणं गरजेचं आहे. त्या मागे पाहण्याची जी भावना, दृष्टी आहे, दृष्टिकोन आहे, तो सुधारण्याची गरज आहे. निसर्ग नियमांशी सुसंगत असं आपण राहिलो तरच आपल्याला यश, कीर्ती, आनंद मिळणार आहे. खूप चांगला संदेश आपल्याला मिळाला. आणि आपणही लव वर्क करूया, हा सिद्धांत जपूया. आणि आपल्या कामाकडे अत्यंत आस्थेनं, आत्मीयतेनं, आपलेपणानं, जिव्हाळ्यानं बघण्याचा प्रयत्न करूया. भारतीताईंचं अभिनंदन आणि धन्यवाद. विकास पाटलांनी संतांच्या चरित्राचं एक मोठं दालन उघडलं. त्याच्यामध्ये संत जनाबाईंचा आपल्याला दृष्टांत दिला की बालपणीच आई वडील हरवल्यानंतर हे मूल भगवंताला प्रिय होतं आणि भगवंत त्याच्या उदरभरणाची, पालन पोषणाची व्यवस्था करतो. तशी दामा शेटे आणि गोणाईनं जनीला स्वीकारलं. आणि जनीला आपल्या घरी नेल्यानंतर आता मुळात त्या कुटुंबामध्ये 13 माणसं होते. ही जनाई 14वी आली. आणि इतक्या माणसांचा हा खटला म्हणतात त्याला, कसा चालायचा, तर जनीलाही काम करणं अपरिहार्य होतं. आणि म्हणून गोणाई तिला दळायला वगैरे लावायची, भांडी घासायला लावायची. दमून थकलेली जनी झोपल्याबरोबर गोणाई हराभर धान्य तिच्याकडे आणून ठेवते. आणि झोपेतून उठलेली जनी दळायला लागली. पण दळता दळता पुन्हा निद्रेनं तिच्यावरती साम्राज्य स्थापन केलं. आणि जनीची कधी झोप लागली कळलं नाही. पण भगवंत सेवा धर्मी पुण्य आहे, कथा सांगे श्रीहरी. देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. याप्रमाणे भगवंतानं तिचं दळण दळलं. दळता दळता पहाट झाली. काकड आरतीची वेळ झाल्यामुळे भगवंताला मंदिरात जायचं होतं. आणि जाता जाता त्यानं काढून ठेवलेलं त्याचं पदक आणि वैजंती माला ही विसरली. आणि त्या गडबडीमध्ये त्यानं घेतलेली फाटकी वाकळ घेऊन भगवंत विटेवर उभे राहिले. काकड आरतीला आलेले पुजारी, लोक, भक्त या सगळ्यांनी हे दृश्य बघून आश्चर्याचा धक्का बसला. आणि हे कळलं की ही फाटकी वाकळ कोणाची आहे, जनीची आहे. जनीला चोर ठरवलं. आणि अशा तऱ्हेनं तिच्या घराची झडती घेतली. तिथे त्या वस्तू सापडल्या. जनीनं सांगितलं विनम्रपणानं की मी चोर नाही. पण त्या बिचारीवर कुणीही विश्वास ठेवला नाही. पण आपल्याला माहित आहे की जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. हे तिथे जरी सिद्ध झालं नाही तर उलट सिद्ध झालं की जो आवडतो देवाला तोची आवडे सर्वांना. आणि अशा तऱ्हेनं जनीची शिक्षा रद्द झाली. त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. आणि भगवंतानं जनीवर केलेली कृपा हे इतिहासामधलं, अध्यात्मामधलं एक सोनेरी पान आज आपल्या पुढे आपल्याला ऐकायला मिळालं. आपण भाग्यवान आहोत की नव्या नव्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. विकास पाटलांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा.
प्रज्ञा जोशी हा प्रवासप्रिय असलेली एक व्यक्ती आहे आणि स्त्री शिक्षण माझा स्वप्नवत प्रवास हा आज त्यांच्या आसाम मधल्या नॅशनल पार्कच्या दर्शनाचा भाग होता. सारा दिवस कसा प्रवास झाला. 285 किलोमीटर जायचं होतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा निसर्गाकडे त्यांचं लक्ष होतं. रस्त्याच्या कडेला डोंगराच्या कुठेतरी कोपऱ्यात एखादं सुंदर घर, दिसणारी हिरवळ, वनश्री यांचा त्याने आस्वाद घेतला. आणि मग पाणी पुरवठा केंद्र कसं आहे तेही बघितलं. आणि संध्याकाळी नॅशनल पार्क मध्ये एंट्री झाली. 2 तास चक्क फिरलो म्हणतायत. हॉर्न वाजवायला परवानगी नव्हते. आणि मग सामान्य जीवन कसं असतं, दुकानं कशी होती, आणि सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे काझीरंगा. तिथे सापडणारे जे गेंडे आहे ते जगातले 2/3 गेंड्यांची संख्या तिथे आहे. खूप संपत्ती आहे. आणि तिथे वनप्राण्यांचं पण हे अत्यंत सुंदर वास्तव्य ते पाहायला मिळालं. त्यानंतर नागा तरुणांचं, स्त्री पुरुषांचं एक सुंदर नृत्यही त्याने अनुभवलं. त्याही त्या नृत्यामध्ये सहभागी झाल्या. तो आनंद त्याने लुटला. आणि नंतर एक मंदिर बघितलं. ते किती प्रशस्त होतं, गाभारा किती प्रशस्त होता. म्हणजे आज आपण या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकतो, आज वास्तू बांधताना कितीतरी मशिनरी वापरली जाते, पण त्या काळामध्ये एवढी प्रचंड मंदिरं बांधली. शिल्पज्ञ कसे असतील, तंत्रज्ञ कसे असतील, त्यासाठी जे काही कारागीर होते ते कुठे शिकले असतील, या सगळ्या प्रश्नांना आपल्या मनामध्ये अक्षरशः पावसासारखा त्यांचा वर्षाव होतो. आणि आपण मग अशा तऱ्हेनं भूतकाळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आणि रोजच्या जगण्यापेक्षा या प्रवासानं मिळणारा हा नवा नवा आनंद, अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि म्हणून प्रवास हे ज्ञान संपादन आणि अनुभव समृद्धीचं सगळ्यात मोठं साधन आहे, हे आपल्याला विनम्रपणे मान्य करावं लागतं. प्रज्ञा जोशीने केलेल्या प्रवासातून आपली ज्ञानवृद्धी झाली. अनुभवांचं जे काही विश्व आहे ते आपण तिथे जाऊ तेव्हा वाढेल, पण जाण्याबद्दलची उत्कटता आपल्या मनात निर्माण झाली. आणि ही उत्कटता निर्माण केली. प्रज्ञा जोशींचं मनपूर्वक अभिनंदन, आभार. आणि पुढे त्यांच्या लेखनाला, सादरीकरणाला मनपूर्वक शुभेच्छा. जय श्रीराम.